तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आहे। कारण जुलै महिन्याचा 25वा हप्ता या वाटपाची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे की कधी 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल। पण खुशखबर अशा प्रकारे आहे की आता पात्र लाडक्या बहिणींची संख्या वाढलेली आहे। पात्र लाडक्या बहिणींची संख्या या जुलै महिन्याच्या हप्त्या वाटपासाठी वाढलेली आहे। ज्या बहिणींना जून महिन्यापर्यंत पैसे आले नव्हते त्यापैकी काही बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता या वाटपामध्ये मिळणार आहे। कशा प्रकारे मिळणार, काय अपडेट आहे, 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती पुढे देणार आहे। पण सर्वात आधी समजून घ्या, जो काही जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप होता, जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप जो आहे तो आज 15 ऑगस्टला झाला पाहिजे, स्वातंत्र्य दिनानिमित्त वाटप झाला पाहिजे असं भरपूर लाडक्या बहिणींना वाटत होतं। पण आता दुपारचे जवळपास 3 वाजलेले आहे। 3 वाजले असून सुद्धा हप्त्याचा वाटप आज झालेला नाही। आज कोणत्याच बहिणींना 1500 आले नाही। कोणत्याच जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात वाटप सुरू झालेला नाही। वाटप जर सुरू व्हायचं असता तर सकाळीच शुभ मुहूर्तावर वाटप सुरू झाला असता। कदाचित संध्याकाळपर्यंत जर 5 ते 6 वाजेपर्यंत वाटप सुरू झाला, चान्सेस तर खूप कमी आहे, वाटप सुरू होण्याचे चान्सेस नाही। पण जर कदाचित वाटप झालं तर तुम्हाला अपडेट देण्यात येईल। पण वाटप सुरू होण्याची शक्यता 100% आहे। सोमवारी 17-18 तारखेला 17 किंवा 18 तारखेला जे आहे ते वाटप सुरू होण्याची दाट शक्यता आहे। 12 तारखेला GR आल्यानंतर 17-18 तारखेपर्यंत 5 दिवसाच्या गॅपमध्ये सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होतील आणि सोमवारी 17-18 तारखेला वाटप सुरू होईल। पण महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर कोणत्या लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आलेला आहे। तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं होतं मागच्या महिन्याच्या संभाषणामध्ये पत्रकार परिषदेमध्ये, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की अर्जाची पुनर्तपासणी आम्ही करणार आहे। अर्जाची पुनर्तपासणी करणार। ज्या बहिणींचे पैसे शासनाकडून चुकीने बंद झाले, ज्या लाडक्या बहिणींचे पैसे शासनाकडून चुकीने बंद झाले, ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी नसताना सुद्धा सरकारी नोकरीचं ऑप्शन आलं, ITR भरला नसताना सुद्धा ITR भरल्याचं ऑप्शन आलं, किंवा इतर जे काही अपात्रतेच्या अटी होत्या त्या बहिणींच्या कुटुंबामध्ये त्या सर्व नसून सुद्धा, त्या बहिणी पात्र असून सुद्धा शासनाकडून चुकीने ज्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आले त्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा फेर तपासणी जून महिन्यापासून सुरू झालेली होती, तसं आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं। मग या फेर तपासणीमधून जून महिन्यामध्ये ज्या बहिणी पात्र झाल्या त्या बहिणींची यादी जी आहे ते DBT कडे पाठवण्यात येणार आणि या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे। जून महिन्याच्या फेर तपासणीमधून ज्या बहिणी पात्र झाल्या त्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही आहे महत्वाची खुशखबर, ही आहे महत्वाची अपडेट। त्याचबरोबर जुलै महिन्यामध्ये सुद्धा जे काही फेर तपासणी होणार त्यामधून ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। तर तुम्हाला ही खुशखबर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। सोबतच तुमच्या बँकेचं DBT ऍक्टिव्हेट आहे का हे चेक करून घ्या, कारण लगेचच जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे DBT तुमचं ऍक्टिव्ह असलं पाहिजे। खूप कमी प्रमाण असते की DBT लाडक्या बहिणींचं डिऍक्टिव्हेट होते, पण त्यामुळे सुद्धा तुमचा जो काही येणारा हप्ता आहे तो थांबू शकतो, पेंडिंग होऊ शकतो। त्यामुळे DBT प्रत्येक महिन्याच्या वाटपाच्या आधी चेक करत राहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी त्रास होणार नाही। वाटपाबद्दल तुम्हाला अपडेट दिली, वाटप कधी होणार, सोबतच जे काही खुशखबर आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।